छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती व्हावं ही फार वर्षापासून युवकांची लोकांची मागणी ही प्रामुख्यानं मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर लोकांना माझ्याकडे आग्रह केला आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रामुख्यानं सातत्यानं प्रयत्न केले। जागा थोडी उपलब्ध होत नव्हती, जागा उपलब्ध करून घेतली। या ठिकाणी वन खात्याची जमीन आहे, पोलीस खात्याची जमीन आहे, शासनाची महसूलची जमीन आहे, ती उपलब्ध करून घेतली आणि नंतर ह्या स्मारकाचा आराखडा आपण मुंबईला त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवला। अजितदादांनी प्रामुख्याने यामध्ये जातीनं लक्ष घातलं आणि मी त्यांना पटवून दिलं की हे किती महत्त्वाचं आहे। संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न हा फक्त शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती एकमेव झाला आणि त्या प्रेरणा शिराळकरांना सातत्यानं महत्त्वाचे आहेत आणि हे स्मारक होणं गरजेचं आहे आणि त्यांनी लगेच त्याला होकार दिला आणि ह्या स्मारकासाठी त्यांनी निधीची उपलब्धता करून दिली। जवळजवळ कालच्या मार्चला 13,50,00,000 रुपयाचा निधी त्यांनी कलेक्टरना वर्ग केला। मात्र याची वर्क ऑर्डर मध्ये काही अडचणी आल्या, सरकार बदललं, मी लोकप्रतिनिधी राहिलो नाही, जे नवीन लोकप्रतिनिधी आले त्यांना ते खटकत होतं की याचं श्रेय हे मला मिळेल। मात्र श्रेयापेक्षा संभाजी महाराजांचं स्मारक हे फार महत्त्वाचं आहे, कारण कुणी उभा केलं, आज एवढे महाराष्ट्रामध्ये किल्ले उभा राहिले, त्या किल्ल्यावरती कुणी उभा केलं, काय उभा केलं, काही इतिहास नाही आणि अशाच पद्धतीनं संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होणं गरजेचं होतं आणि युवकांना, खास करून युवकांना प्रेरणादायी असणं आणि एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं आणि ही वास्तू चांगली जपली जावावी, हा भुईकोट किल्ला जपला जावा या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हे संभाजी महाराजांचं स्मारक आपण मंजुरी आणली। आज मला आनंद होतोय, त्याचं भूमिपूजन सगळ्यांच्या साक्षीनं आपण केलं आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये ही ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी उभा राहिलेली तुम्हा सगळ्यांना पाहायला मिळेल। कधी शुभारंभ कधी होईल? आता भूमिपूजन झाले, काम हे 8-10 दिवसात चालू होईल।